आणि नालेसफाई पूर्ण झाल्याचा मुंबई महानगरपालिकेचा दावा आहे। माहीममध्ये यशवंत किल्लेदार यांनी पाहणी दौरा केला। पावसामध्ये मुंबईची तुंबई होणार, पाहणीनंतर किल्लेदारांनी हे वक्तव्य केले। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। सर, आपण बघितलं की मिठी नदी आपण पूर्ण फिरून आलात, आजूबाजूला अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात आहेत, अधिकारी काही कारवाई करत नाहीत असं स्वतः भाजपचे सभागृह नेते जे आहेत गणेश खनकर ते सांगतात। अनधिकृत बांधकामं वाढलेत, तर ह्याचं नेमकं क्रेडिट कोणाला आहे? अधिकाऱ्यांची यामध्ये काही चूक आहे? आणि जर अशा अधिकाऱ्यांची चूक असेल तर कारवाई होणं अपेक्षित आहे? अपेक्षित आहे ना। मला सत्ताधाऱ्यांनी आरोप करणं चुकीचं आहे, कारण तुम्ही सत्तेत आहात, रुलिंगमध्ये आहात। तुमचे कोणी हात बांधले त्याच्यावर कारवाई करायला? कोणी हात नाही ना बांधलेत। मी बजेटच्या भाषणात सुद्धा ह्या गोष्टीवर बोललेलो आहे। तुमचे कोणी हात बांधलेले आहेत? वरळी कोळीवाड्यापासून अगदी माहीम किनारपट्टीपर्यंत अनेक ठिकाणी एन्क्रोचमेंट आहे। मिठी नदीच्या दोन्ही बाजूला एन्क्रोचमेंट आहे। इकडे माहीम परिसरात कमी नसेल, पण पुढे जसं आपण BKC क्रॉस करून कुर्लापर्यंत जातो, एन्क्रोचमेंटच आहे। कोणी तुम्हाला हात बांधलेत? पण ह्याच्यामध्ये स्थानिक प्रशासन असेल, BSC प्रशासन, पोलीस प्रशासन आणि ह्या सगळ्यांचे धागे एकमेकांशी साटलोटं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना। या मुंबईची तुंबई होणार का? आणि या मिठी नदीचं जे वर्षानुवर्ष चालत आलेलं प्रकरण आहे ते पुन्हा एकदा समोर येणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।